हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय व्लॉग. मंडळी, आजचा व्लॉग आहे गटारी स्पेशल. खरं तर गटारी गुरुवारी आहे, पण गुरुवारी कोणी नॉनव्हेज खात नाही म्हणून आमचं गटारी प्लॅन होता बुधवारीच. गाईज, जेव्हा पण आमचा नॉनव्हेजचा बेत असतो तेव्हा आम्ही सायंकाळीच बनवतो, म्हणजे रात्रीच्या जेवणाला. पण आज पहिल्यांदा आम्ही दुपारचा बेत ठेवला होता. तर मी तुम्हाला पुढे सांगते काय अडचण होती नेमकी. हो पप्पा, तिला 2 तास झोपायला पाठव. कधी जाईल मी. तर गाईज, अडचण अशी होती की आम्ही आज दिवसा बनवले, मी सांगितलंच मगाशी. तर आमचं जरी मळ्यात राहतो आम्ही, तर येता जाता भरपूर लोक येत असतात, कारण शेजार पाजार ज्यांचे मळे त्यांच्या चक्रा चालूच असतात. तर घरच्यांना असं कसं तरी वाटत होतं दिवसा कसं काय असं बाहेर जेवायला बसायचं, रात्रीचं काही नाही चालून जातं. तर आम्ही खूप जुगाड लावले. आम्हाला हा कुकर घ्यायचा होता वरच्या बाल्कनीत, म्हणजे बाहेरच जेवण झालं असतं. आम्ही घरात नॉनव्हेज जेवत नाही, बनवत पण नाही. हे पण तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं जेव्हा नॉनव्हेजचा ब्लॉग बनवला होता. तर आमच्या ह्यांनी खूप सारे जुगाड लावले आणि बाहेरूनच तो कुकर आम्ही वरती पोचवला बरोबर. मग बाकीचं मी ताट वगैरे वरती आणलं, कुकर पोचलेलाच होता. आणि मग यांनी मस्त त्यांची गटारी एन्जॉय केली. वार बुधवार, हॉटेल तृप्ती, पूर्ण 1 किलो मटण, गटारी स्पेशल. नात करता काय, यावंच लागतंय आणि खावंच लागतंय. नाही आले तरी चालतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी विषयच खोल. खाणाऱ्यांना विचारा. नात करता काय, हॉटेल तृप्तीला यावंच लागतंय. मस्त अगदी निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूला शेत, असं आभाळ भरून आलेलं, मस्त रिमझिम रिमझिम पाऊस, आणि यांनी मस्त घेतलाय मटणाचा आस्वाद. पण माझं खूप डोकं दुखत होतं, त्यामुळे मी काही तिथे थांबली नाही. त्यांना त्यांचा एन्जॉय करू दिला आणि झोपून घेतलं. कानाला पण झोपून दिलं होतं. काना उठला 2 तासांनी, मग मी पण उठली. म्हटलं चला आता डोकं तर काही शांत झालं नाही, आता चहा घेऊन घेऊया. मग खाली आली तोपर्यंत त्रिशू पण आलेली होती. 4 वाजलेले होते आणि आम्ही 3:30-4ला, तर आम्हाला असं चहाचा अगदी असं हे येतो, चहा प्यावाच लागतो. मग मी चहा ठेवला. कानाला पण भूक लागली होती, त्याला सेरेलॅक करून दिलं. त्याला सेरेलॅक घातलं. माझं डोकं तरीही शांत झालं नाही चहा पिऊन. मग मी शेवटी मम्मीला म्हटलं आज मस्त मसाज करून द्या डोक्याची. तेल गरम केलं मम्मीने, मस्त 15-20 मिनटं माझं डोकं चेपलं, काय मसाज केली काय. पण काय माहिती काय झालंय माझ्या डोक्याला, डोकं शांत होईना. डोकं खूप दुखत होतं मला. मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलली पण, खूप सर्दीचा त्रास होतोय. बहुतेक सर्दीमुळेच मला त्रास होतोय. चल कानू इकडे, चल चल. दिसू इकडे, तू जाऊ दे, तू इकडे दिसू, तुला आधी जाऊ दे, चल इकडे. तुम्ही ऐकलं मग काय नाही. उठ त्याला जागा दे. चल पिलू इकडे, चल चल कानू, चल 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 इकडे. डोळ्याला लावून दे तुला, तो बी सोपा नाही. अय चल इकडे काना, मागे पडेल असतो ना तो सोपा, दोघं पाहत नाही त्याच्याकडे. दादू येईल आता बघ, दादू दादू येईल. दादू, तुला दादू सोबत खेळायचं असेल तर त्याला सोफा देऊन टाक. आमच्या त्रिशूबाईने केळी खाल्ली आणि साल खालीच फेकले. आम्ही तिला इतक्या वेळा सांगितलं ती साल उचल आणि तिकडे नेऊन टाक, पण तिने बाईने काय ऐकलं नाही. माझा कानू इतका गुड बॉय, बिचाऱ्याने उचलले आणि तिकडे नेले. 3-4 चक्रा मारल्या बिचाऱ्याने, पण ते सर्व उचललं कचरा आणि सर्वात तिकडे नेऊन टाकला. वाव, किती हुशार आहे माझा कानू, किती हुशार आहे, किती हुशार आहे ग तो, किती हुशार आहे ग. सगळा कचरा साफ करून टाकला. किती हुशार आहे, किती गुड बॉय कानू, गुड बॉय. माझ्या कानाला त्याचं असं कौतुक केलेलं एवढं आवडतं. असं वळून वळून बघतो तो, काय चालू आहे, काहीतरी चांगलं बोलतंय हो माझ्याबद्दल, लय समजतं त्याला. दादू स्कूलहून आला, लगेच आला कानासोबत खेळायला. त्रिशूलचा होमवर्क त्याचे बाबा घेत होते आणि मला तर असे चांगले कपडे घातले की असं वाटतं मी कधी काढून फेकते आणि कधी परत माझा गबाळा वेश धारण करते. आय मीन माय कम्फर्ट झोन.
रात्री पण रिमझिम पाऊस चालूच होता आणि तो लाईटच्या इफेक्टमध्ये इतका छान दिसत होता. कानासारखा तिथे बघायचा की काय चालू आहे. त्यामुळे त्याचं जेवण पण मी बाहेरच आणलं होतं. त्याला बनवली रव्याची पेज आणि त्रिशूला पण आजी जेवण घालत होत्या. ती नव्हती त्यामुळे तिचं सूप आणि पीस काढून ठेवलेले ते. मुलांचे जेवण झाले. बोलवतो तिशू कशी बोलवतो दादूला? हा दादूला बोलव. आज वातावरणात गारवा वाटत होता त्यामुळे मी स्वेटर घातलं आणि कानाला आणि त्रिशूला पण हेवा लागला. आम्हाला पण स्वेटर घालायचे. तू कसं घातलं? मग कानाला आणि त्रिशूला पण स्वेटर घालून दिलं, कारण मी पण घातलेलं होतं आणि पप्पांनी पण घातलेलं होतं. खरंच आज थंडी वाजत होती. आमच्या घरात फक्त मम्मीलाच थंडी वाजत नाही, बाकी आमच्यावर पूर्ण गावाची थंडी पडेल असते. चला गाईज, आजसाठी एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.